आला का आम्ही न काय बोलता लागा तुम्ही बोलताय म्हणजे काय पत्रकार असून तुला मारील शूटिंग काढायची असली तरी काढ कर शूटिंग कर केस काय अरे बिनकामाची दगड कशाला मारतोय हा? आमच्या जागेत काय वाकून बघतोय काय हा कुठं वाकून बघतोय खिडकीत वाकून बघत आहे. ए अरे काय अडीबीड लागले काय वाकून बघतोय तो आम्हाला माहिती तू काय पण खोटा आरोप लावू नका तुम्ही काय सगळा फोटो बिटो काढले गोवा मावा काढून फेकलेलं समजा अरे कोण चुकलंय आणि पोलिस ए यो भारी शेळ्या राखणार येऊन खाऊन तुकलंय शेळ्या राखणार येऊन खाऊन तुकलेला आहे तू समजा आमच्या घरात तू अरे शेळ्या राहून योग माझे झाडं सुद्धा बाहेर खाल्ले ती शेरड्याने टाकू नको इथं आणि तू शूटिंग काढते मोकळ्या अरे हे बघ ह्यो, ती झाडं बघ बाहेरची अंजीरची सगळं झाडं शेरड्यानं खाल्ले ते ती माणूस शेळ्या राखणारा गोवा खातोय आम्ही कशाला खातोय लगा मोकळ्यातला का तू गुच्चील तू काय अरे आम्ही कशाला खातोय अरे मला साधं सुपारी खायचं माहिती ना तू काय सांगतोय लगा झाड आमचा कचरा पुढे देऊ नको फक्त एवढं अरे नाही म्हटल्यावर तुम्हाला कसं काय कळतं का नाही ए थांब साहेबाला बोलवतो इथे एक मिनिट अरे पण आम्ही गोवा खात नाही मावा खात नाही सुपारी खात नाही तुम्ही काय सांगताय लागा सगळा कचरा आमच्या घरात अरे नाही म्हटल्यावर कसं सांगतो तुला बाहेरचं मी का झाडणार साहेबाकडे पण गेलो 4-5 वेळा साहेब म्हणले आहे ना अरे हो बरोबर आहे ग्रामपंचायत वाली दखल घ्या अरे बरोबर आहे ना मग ती ग्रामपंचायतचं काम आहे आपण घरपट्टी पाणपट्टी भरत नाही का आम्ही मग त्यांचं काम आहे ते एक थांब 5 मिनिटं एक जण यायला लागलाय पोलीस अरे घरपट्टी पाणपट्टी भरतो का नाही ते ग्रामपंचायतचं काम आहे साहेब यायला लागलाय बघ आता केस कुणावर होती बघतोय बरं बरं जाऊ दे असू दे तुमचं खरं करा मी काय बोलत नाही कोणाला संपलं वाकून बघतोय काय संध्याकाळचं हा 5 मिनिटं थांब फक्त अरे कुणाचं अरे माझा तुमचा काय संबंध आहे का कशाला वाकून बघतोय तू अरे कुणाला बोललंय आमच्या घरात वाकून बघायचं काय संमत आहे तुझं अरे कुणाचं बघितलंय तू बघत आहे का अरे काय अडबीड लागलं का तुम्हाला मग बाहेर काही नाही हा काय नाही घरात आलं पण अरे माझ्या घरची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे का आज नाही गावला उद्या कॉर्नर वॉलंटियर करणार ना पोलीस अरे कुठं बी गावल ना त्याला काय अडचण आहे मग हो बरोबर आहे ना मी कुठं नाही म्हणलंय तुम्हाला कुठं बी गावल मी नाही म्हणलंय का तू कचरा अरे मी तुम्हाला काय हे बघ मी तुम्हाला एक शब्द सुद्धा काय बोललेलं नाही 1000 वेळा सांगितलं तुझ्या पाया पडलं तरी पण तू ऐकलं अरे नाही म्हणल्यावर तुम्हाला काय बोलणार रे कचरा ढकलतोय लागा डायरेक्ट जा अरे नाही म्हणतोय का मी तुला नाही म्हणल्यावर कळतं का नाही मी बाहेरला झाडत नाही माझ्या घरचे 2 एक्सपायर झाले ते म्हणून मी ग बसलोय कुणालाच काय बोलत नाही राहू दिला चल लागा चल थांब माझ्या घरातले 2 एक्सपायर झालेत कळलं का तू काय कचरा टाकू नको अरे मी काय म्हणतोय माझ्या घरातले 2 एक्सपायर झालेत ॲक्सिडेंटमध्ये त्यामुळे मी कोणालाही काही बोलत नाही मग कचरा कशाला टाकून द्या अरे कोण टाकते मी माझ्या झाडावरचं चिकून कोणीतरी खायला नेईल म्हणून मी पाणी मारलं स्वच्छ झालं तर खात्याली पाला पडायला लागलाय घरात आमच्या आता काय करू निसर्गाचा आहे ती का मी पाडतो का ढकलतोय आमच्या अरे निसर्गाचा मी पाडतो का मग मी पाडतो का सांग बरं वाळलेलं पान पडणारच आहे वाळलेलं पान पडणार का नाही मग तू कशाला कचरा गावा अरे नाही बाबा तुला काय बोलतो का मी समजा ऐक याच्यात गावा कुठं टाकू का तुला इकडं बाहेर अरे मी झाडलंच नाही म्हणून सांगतो तर गावा मावा खाल्लेलं कुठलं आज कोण खाताय गोवन मावा समजा कुठं आहेत घ्यात मी खाल्लेलं पाणी खातोय तो ए बघ, ए सगळं फोटो बिटो पुरावा कोणाला द्यायचं द्या मी गोवन मावा खातच नाही ए कुठं बी जाऊन सांगा शूटिंग कुणाला द्यायची तरी बर ठीक आहे जाऊ दे कोण खातंय गोवा मावा मेडिकल ट्रीटमेंट काढा ए मेडिकल ट्रीटमेंट काढा गोवा कोण खातंय अरे काय सांगतोय तुम्ही अकलूज बाजार तळावरली 2 गुंड माझ्या गेटवरून आत येऊन माझ्या घरात
दारावर दगडफेक केलेली आहे. तरी अकलूज पोलिटिशियन मी गोवा व साधी सुपारी खात नाही तर माझ्यावर आरोप लावतात, तुम्ही गोवा खाऊन तुकताय, मावा खाऊन तुकताय, आमच्या घराकडे वाकून बघताय. आता माझ्या स्लॅबवरची घाण काढायची म्हणल्यावर मी झाडायला जाणार का नाही? हां, हे पोलिटिशियनने दखल घ्यावी. आणि बारामती झटकावाले जे विजय कदम आहेत म्हणतात त्यांच्या नावावर तुम्हाला आम्ही धमकी देतो आहे. विजय कदम माझे मित्रच आहेत, त्यांना विचारा मी गोवा मावा गुटखा खातो का? ही कुठनं पद्धत आणली हो? हां, आणि रत्नपुरी 11मध्ये माझ्या दारात येऊन 1-2 गुंड मला धमकी देऊन आलेत, चाललेत. त्यांचं काय करायचं? अकलूज पोलिटिशियनने दखल घ्यावी. मी आज अशा अवस्थेत माझ्या घरचे साडू आणि मेवणे ॲक्सिडेंट झालेले आहे म्हणून मी शांतरीतीनं झोपलेलो असताना सुद्धा माझ्यावरती आरोप करून मला दार उघडून बाहेर ये म्हणत होते. मारामार करून मी अंडरवेअर बनवण्यावर आहे, सध्या झोपलेलं आहे. माझी अवस्था मनस्थिती बरोबर नाही आहे, तरी माझ्या घरात येऊन गेटवर उडे मारून येऊन मला धमकी देत आहे. मी ते हे करेन ते करेन, कुठं सापडचाल तुम्हाला मर्डर करेन असं हे बोलले जात आहेत. मग काय करायचं तुम्ही सांगा? अकलूज पोलिटिशियन याची तुम्ही दखल घेणार आहेत की नाही? PI अकलूज पोलिटिशियन आज तारीख 25/1/2026.